सेतुबंध रामेश्वर येथून अदृश्य झालेले स्वामी थेट कुठे प्रकट झाले आणि एका छोट्याशा मठाचं नशीब स्वामींच्या येण्यानं कसं उजळलं? 27 फेब्रुवारीच्या आजच्या भागात पहा स्वामींच्या अवतार कार्यातील दुसऱ्या दैवी पर्वाची ही अद्भुत सुरुवात। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण पाहणार आहोत की स्वामींनी बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावाला कसं तीर्थक्षेत्र बनवलं। सेतुबंध रामेश्वर येथून स्वामी आकाश मार्गाने संचार करत थेट बीड जिल्ह्यातील राजूर या गावी प्रकट झाले। तिथे एक छोटासा मठ होता जिथे स्वामी राहू लागले। स्वामींचे ते तेजस्वी आणि राजबिंडे रूप पाहून लोक अक्षरशः वेडे झाले आणि मठात भक्तांची प्रचंड गर्दी वाढली। त्या काळात बीड जिल्हा निजामाच्या सत्तेखाली होता। निजामाच्या दरबारी चंदूलाल दिवाण नावाचा एक स्वामी भक्त होता। त्याने स्वामींची कीर्ती निजामाच्या कानावर घातली आणि मठासाठी वर्षासन मंजूर करून घेतले। त्या पैशातून राजूर मठाचा पूर्णपणे कायापालट झाला। स्वामींच्या स्पर्शाने असाध्य रोग बरे होऊ लागले आणि लोकांच्या मनातल्या इच्छा सहज पूर्ण होऊ लागल्या। राजूर गावी स्वामींनी आपल्या आयुष्यातील दुसऱ्या पर्वाची दिमाखात सुरुवात केली आणि साक्षात परमेश्वरच तिथे अवतरल्याची लोकांना खात्री पटली। स्वामी जिथे जातात तिथे आनंदाची आणि भरभराटीची गंगा वाहू लागते। स्वामींचा नुसता स्पर्शही असाध्य रोगांना दूर करतो। ही त्यांची महान शक्ती आहे। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जेव्हा आपण स्वामींच्या चरणी लीन होतो तेव्हा आपल्या जीवनातील अडी अडचणी आपोआप सुटू लागतात। जसा राजूर गावाचा भाग्योदय झाला तसाच तुमच्याही आयुष्याचा स्वामींच्या कृपेने नक्कीच भाग्योदय होईल। स्वामींच्या या दुसऱ्या पर्वाची सुरुवात तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। उद्याच्या 28 फेब्रुवारीच्या भागात काय खास घडणार हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भिवू नका। स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। श्री स्वामी समर्थ।